नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, अमेरिकेने जपानवर। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे, अमेरिकेने जपानवर। अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम अमेरिकेने जपानवर केला होता मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2, दौलताबाद येथील असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने निर्माण केला? दौलताबाद येथील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने निर्माण केला होता? तर यादव घराणे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे, यादव घराणे। दौलताबाद येथील देवगिरी किल्ला यादव घराण्याने निर्माण केला होता मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3, रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना पेरांबूर या ठिकाणी आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे, पेरांबूर। पेरांबूर हे ठिकाण चेन्नई या ठिकाणी आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो? तर 24 एप्रिल। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे, 24 एप्रिल। 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5, सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली? सन 1974 साली भारताने पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी केली होती। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे, पोखरण। सन 1974 साली भारताने आपली पहिली अणुचाचणी पोखरण या ठिकाणी केली होती। प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते? डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन आमचा बाप आण आम्ही। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे, आमचा बाप आण आम्ही। हे आत्मचरित्र डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7, टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले। इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत झाले मित्रांनो। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे, इम्पिरियल बँक। इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन त्याचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे, उत्तर प्रदेश। भारताचा पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो? तर सुचेता कृपलानी हे आहेत। कोणत्या राज्याच्या आहेत? तर उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या मित्रांनो, ते एवढे लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 9, लोथल हे शहर तेथील प्राचीन टिंबटिंब प्रसिद्ध आहे। लोथल हे शहर तेथील गोदीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे, गोदीसाठी। लोथल हे शहर गोदीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 10, राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले। राजाराम मोहन रॉय यांनी सती या प्रथेसाठी इंग्रजी भाषेत पत्र लिहिले होते। म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे, सती। राजाराम मोहन रॉय यांनी सती या प्रथेसाठी इंग्रजी भाषेत पत्र लिहिले होते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 11, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? नाबार्डचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे, मुंबई। प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण होय मित्रांनो। म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे, दर्पण। दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे मित्रांनो। दर्पण हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते मित्रांनो? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 13, कसोटी क्रिकेटमधील पहिले अजिंक्य पदक कोणत्या देशाने पटकावले आहे? कसोटी क्रिकेटमधील पहिले अजिंक्य पदक न्यूझीलंड या देशाने पटकावले आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे, न्यूझीलंड। कसोटी क्रिकेटमधील पहिले अजिंक्य पदक न्यूझीलंड या देशाने पटकावले आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 14, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते आहे? सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव तळबीड आहे मित्रांनो। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे, तळबीड। सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव तळबीड आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 15, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे। आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे, सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 16, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ टिंबटिंब या शहरामध्ये स्थित आहे। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक या शहरामध्ये स्थित आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे, रामटेक। प्रश्न क्रमांक 17, हिम नदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? हिम नदीच्या खनन कार्यामुळे
खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते तर लोमती दरी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे लोमती दरी. हिम नदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी तयार होते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. अग्निपंख विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अग्निपंख विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 19. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती झिंगे कोळंबी या उत्पादनाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे झिंगे कोळंबी या उत्पादनाशी गुलाबी क्रांती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची 5400 फूट आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 5400 फूट. आणि मीटरमध्ये विचारले मित्रांनो तर 1646 मीटर आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. फूटमध्ये विचारले तर 5400 फूट आहे मित्रांनो, तर मीटरमध्ये विचारले तर 1646 मीटर आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा लातूर होय मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे लातूर. लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी जंगले आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे कृष्णा. कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना म्हटले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे डॉक्टर विक्रम साराभाई. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना म्हटले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. आदिवासींचा विकासाचा लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? आदिवासींचा विकासाचा लोकबिरादरी प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 25. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन मित्रांनो तर नागपूर या शहरात होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 26. भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे होते? भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून होते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारताचे पर्जन्यमान होते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? इंद्रावती नदी गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे गोदावरी. गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो इंद्रावती नदी. प्रश्न क्रमांक 28. भारताचे राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा कोणत्या ठिकाणाचा अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे? भारताचे राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहेत मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे सारनाथ. भारताचे राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षवृत्ते म्हणतात मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे अक्षवृत्ते. प्रश्न क्रमांक 30. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे टिंबटिंब आहेत. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे प्रवाळ बेटे आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे प्रवाळ बेटे. लक्षद्वीप बेटे हे प्रवाळ बेटे आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.